अमरावती जिल्ह्यात काँग्रेस नगर हा परिसर व्हीआयपी परिसर म्हणून समजला जातो। व्हीआयपी का तर या परिसरात एकाच रांगेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सोबत शेजारीच नागपूर खंडपीठ उच्च न्यायाधीश पाटील आणि काही अंतरावर दोन राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत दादासाहेब गवई यांच्यासह त्यांचे पुत्र या देशाचे नुकतेच झालेले सरन्यायाधीश भूषण गवई यांचे निवासस्थान आहे। एवढे दिग्गजांचे एकाच रांगेत निवासस्थान असल्यामुळे कोणाचे आगमन असल्यास संबंधित प्रशासन खळबळून जागे होते, रस्ते चकचकीत केले जाते। मात्र आता येथीलच रस्त्यावर गिट्टीचे असंख्य चुराडा पावसाने पसरल्याने अपघाताची परिस्थिती निर्माण झाली। थेट प्रतिभाताई पाटील ते दिवंगत दादासाहेब गवई यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावर चुराडा पडला। अशाच शाळेत जाणारे विद्यार्थी, दुचाकी चालकांना मोठी भीती निर्माण झाली आहे। काहीच दिवसापूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आगमनापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन पेविंग ब्लॉक लावले, मात्र ठिकठिकाणी जमा केलेला गिट्टीचा चुराडा, ढिगारे तसेच पडून राहिल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली। व्हीआयपी परिसर असताना सुद्धा सर्व्हिस गल्लीतील समस्या तशी असल्याची प्रतिक्रिया येथील रहिवाशीने आमच्या विदर्भ मतदारकडे स्पष्ट केली। आपण थेट दाखल झालो आहेत अमरावती शहरातील अति व्हीव्हीआयपी परिसरात। मी व्हीव्हीआयपी परिसर यासाठी म्हणतोय की या परिसरामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि माजी राज्यपाल दिवंगत दादासाहेब गवई यांचं निवासस्थान आहे, म्हणजेच काँग्रेस नगर परिसरात। या काँग्रेस नगर परिसरात मात्र आपण दुर्दशा पाहत आहात। रस्ते चकचकीत याआधी आपण पाहिलेले आहेत, मात्र रेतीचा म्हणावा लागेल किंवा गिट्टीचा चुराडा रस्त्याच्या लांब अंतरापर्यंत पडलेला आहे, तर नागरिकांना त्रास होत आहेत। वाहन चालक विशेषतः दुचाकी चालकांना मोठी भीती निर्माण झालेली आहे। शाळेत जाण्याचा हा मार्ग, कार्यालयात जाण्याचा मार्ग आणि मुख्य बाजारपेठ जाण्याचा मार्ग आहे। कमल पुष्प आपण पाहत आहात। निवासस्थान जे दिवंगत दादासाहेब गवई जे दोन राज्याचे राज्यपाल आहेत त्यांचं निवासस्थान आहेत। आणि एवढंच नाही तर देशाचे सरन्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांचं सुद्धा निवासस्थान आहेत। आणि या रस्त्यावर अशी परिस्थिती निर्माण होणं हे खरोखरच प्रशासनाला मोठं आव्हान देणारी परिस्थिती आहे। विदर्भ मतदारची टीम हाच वृत्तांत घेण्याकरिता दाखल झालेलो आहेत। आपलं नाव काय आहे, कुठं राहता आपण? माझं नाव पंकज खुरत, मी काँग्रेस नगरमध्ये राहतो। पण इथेच राहतो आपण? हो। अच्छा, ही जी परिस्थिती आता आपण पाहत आहात, चुराडा गिट्टीचा म्हणाव की गिट्टीचा, कशामुळे झाला असेल? हा इथे आता याचं ब्लेविंग बॉक्सचं काम केलं यांनी, तो तेव्हा चुराडा त्यांनी तसाच ठेवलेला आहे। हे काही हे नाही केलं आहे, जमा नाही केलेला आहे, कारण की इथे खूप गाड्या स्लिप होत आहे आणि रोजचे लोक पळत आहेत। कधीच असं ठेवलेला असेल हा सरळा म्हणजे जेव्हा आता साहेब आले होते त्यावेळेस हे काम केलेलं आहे, म्हणजे सरन्यायाधीश गवई साहेब आले होते त्यावेळेस हे काम केलेलं आहे, तेव्हापासून हा असाच पडलेला आहे। अच्छा, त्रास होत असेल काही वाहन चालकांना? त्रास होत आहे म्हणजे गाड्या स्लिप होत आहे, लोक पळत आहे आणि पूर्ण धूळ उडत आहे। व्हीआयपी परिसर समजला जातो, काही आणखी समस्या काही आहेत? समस्या म्हणजे इथे आता तुम्ही हा डिवायडर पाहाल तर इथे सगळे जंगली झाडं लावलेले आहेत। आईसाहेबांनी काही झाडं लावलेले आहेत पण त्याची काही नाही आहे, पूर्ण गवत वाढलेलं आहे। सर्व्हिस लाईनचाही तेच हाल आहे, म्हणजे इकडे दुर्लक्ष आहे पूर्ण। अच्छा, हे फक्त कसं आहे की आता महामहिम साहेब आले होते म्हणून तेवढ्यापुरतं त्यांनी साफसूफ केलं, अजून परिस्थिती जशीच्या तशीच आहे। आगमन होणार म्हणून प्रशासन जागी होतं असं? प्रशासन एकदम जागी म्हणजे खळखळून जागी झालं होतं, कारण की एवढं सर्वोच्च पद असताना फक्त तेवढा दिखावा केलेला आहे, बाकी काहीच नाही आहे। मागच्या सर्व्हिस लाईनमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला सर्व्हिस लाईन वारंवार यांना कंप्लेंट करून ते म्हणतात आमच्याजवळ पावडे नाही आहे, हे नाही आहे। पावडे नाही आहे तर मग एक तर नाल्या मोठ्या करा, नाही तर मग पावडे लहान करा। बरोबर, त्यांना सांगतो ते असे उलट उत्तर देतात आहे, पण अजून साफसफाई नाही आहे। म्हणजे जर आता अजून महामहिम साहेब जर आले तर तुम्ही एक चक्कर सर्व्हिस लाईनमधून मारून या, तुम्हाला खरी परिस्थिती माहीत पडेल। आणि फुटपाथ फुटलेले आहे पूर्ण। 1970 पासून आम्ही इथे राहिला आहे। 1970 पासून आम्ही पहिल्यांदा पाहिलं की आमच्या एरियात काहीतरी झालं काम, हे पहिल्यांदा आहे। आज समजा 50 वर्ष होऊन राहिले ह्या गोष्टी, 50 वर्षापर्यंत काहीच डेव्हलपमेंट नाही।
हे म्हणजे महामहिम साहेबांची पुण्याई आहे का ते आम्हाला ब्लॉक पाहायला मिळाले. अच्छा. नाही तर आतापर्यंत काहीच डेव्हलप नाही. तुम्ही पूर्ण डिवायडर पहा, एक तरी झाड आहे का? असं डिवायडर तर मी तर म्हणतो तुम्हाला अमरावती शोधून नाही सापडेल. एकीकडे 100 मीटर अंतरावर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचं सगळे VVIP लोक आहे इथे, पण काही डेव्हलपमेंट नाही आहे, कोणाचं इकडे लक्ष नाही आहे. म्हणजे आज जर डिवायडर पाहिले तर तुम्हाला म्हणजे उदाहरण द्या तुम्ही का असे डिवायडर मला अमरावतीत दुसऱ्या कोणाही ठिकाणी दाखवून द्या. डिवायडर तर आहे, मात्र वृक्षारोपणचं सत्यानाश झालं असं म्हणायचं आहे. सत्यानाश म्हणजे हे बाईसाहेबांनी लावलेले हे झाड आहे म्हणून हे इथपर्यंत तरी थोडेसे चांगले दिसत आहे, तिकडे तर गवतच आहे पूर्ण. आणि ही परिस्थिती वर्षानुवर्षे अशीच आहे. इथे साफ करायला येत नाही, काहीच करायला येत नाही. ही काँग्रेस नगरची शोकांकित आहे. एवढे दिग्गज लोक राहतात ह्या काँग्रेस नगरमध्ये.